भक्ती विरहित अज्ञानावृत ज्ञान त्याचे जीवजात अज्ञानयुक्त अज्ञानातूनी होऊनी मुक्त ज्ञानी आणिक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रकटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आधीन प्रकृतीचे रामकृष्णादि जे जे अवतार सनत सनकादि शिष्टप्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर जियेने तदितर भुलविले हृदयस्थ असता सर्वांभूती कोणी नेणे स्वरूप स्थिती ऐसी या मायेची अतर्क्य स्थिती आवरण शक्ती अगाध तरी मी करता मीची भोगता सोडिल्या वीण ही खोटी अहंता तया हृदयस्था शरण न रिघता निज निर्मुक्तता लाभेना नित्यानित्य वस्तु विवेचन श्रवण मनन निदिध्यासन कराभा शमदमादि षट्क संपन्न तेनेच निवर्तन अज्ञान जग मजहूनी सारे भिन्न मी तो परिमित परिच्छिन्न देह तोची मी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ ज्ञान प्रतिपादक वेदांत शास्त्र तेथे अनुबंध चतुष्टय प्रकार परम कारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तार पूर्वक अधिकारी विषय संबंध 3 अनुबंध चौथा म्हणजे प्रयोजन प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तै कळते जीव ब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्निवर्तता ते प्रयोजन त्या मूलाज्ञानाची निवृत्ती तीच की स्वरूपानंद प्राप्ती म्हणून करून युक्ती प्रयुक्ती अज्ञानोच्छित्ती आवश्यक जो न भेदाचे निरसन तो न कोणीही सज्ञान देहाभिमानियांचे ज्ञान पूर्ण अज्ञान त्या नाव स्वये मिरवी सज्ञान करी अविहित कर्माचरण जळो त्याचे जागेपण तो कुंभकर्ण निद्रिस्त वेदबाह्य ज्याचे वर्तन न करी वर्णाश्रम परिपालन तयाच्या चित्तशुद्धीचे साधन अविद्या निरसन हे एक सत्वादि त्रिगुण त्रिप्रकारे शब्दादि विषय नाना विकारे